हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॅलेन्सी. आता व्हॅलेन्सी जे डिपेंड करते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सवर. सो याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा आणि नंतर स्टार्ट करा व्हॅलेन्सी. आता व्हॅलेन्सी काय असेल? द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. एका एलिमेंटची कंबायनिंग कॅपॅसिटी आणि यालाच काय म्हणू आपण? व्हॅलेन्सी. आता व्हॅलेन्सी आपण फाइंड करू शकतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरून सुद्धा. आणि थोडंसं डिटेल मध्ये जर व्हॅलेन्सी समजून घ्यायचं असेल तर आपल्याला समजून घ्यावं लागेल आयनिक बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. सो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू आयनिक बॉन्ड आणि कव्हर करू व्हॅलेन्सी. बघा, आता या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू आयनिक बॉन्ड्स आणि व्हॅलेन्सी आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू पुन्हा कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि त्या दोन्हीवरून आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड वरून तुम्हाला कळून जाईल व्हॅलेन्सी काय असेल. आणि मी नंतर तुम्हाला सांगेल की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वरून डायरेक्टली तुम्ही व्हॅलेन्सी कसं फाइंड करू शकता. सो बघा, आता आयनिक बॉन्ड साठी एक एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण NaCl. बघा, आता आयनिक बॉन्ड साठी आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे NaCl. आता NaCl मध्ये Na बघा 2,8,1. Na जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते असेल 2,8,1 आणि Cl जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते असेल 2,8,7. यामध्ये जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बघितले तर यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे 1 आणि Cl मध्ये जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघितले तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे 7. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काय असेल तर आउटर मोस्ट शेल मध्ये प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन्स यालाच काय म्हणू आपण? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता NaCl ना बॉन्ड फॉर्मेशन केलाय म्हणून इथे तयार झालेला आहे कंपाऊंड NaCl. बघा, आता NaCl या कंपाऊंड मध्ये 2 एलिमेंट्स असतील, एक असेल Na आणि दुसरा असेल Cl. 2 एलिमेंट्स पासून हा कंपाऊंड तयार झालेला आहे आणि हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे या कंपाऊंड बघू आपण फॉर्म कसं झाला असेल. सो NaCl मध्ये Na बघा 2,8,1 असेल. याच्या लास्ट शेल मध्ये जर बघितलं तर 1 इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या लास्ट शेल मध्ये जर बघितलं तर 7 इलेक्ट्रॉन्स आहे आणि तेच असतील त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता कुठलाही जर एलिमेंट असेल, कुठलाही एटम असेल तर त्याला स्वतःला स्टेबल करायचं असते आणि तो स्वतःला स्टेबल कसा करेल तर त्याच्या आउटर मोस्ट शेलला कंप्लीट करू. जे त्याची आउटर मोस्ट शेल असेल ती शेल जर कंप्लीट असेल, बरोबर, कुठल्याही आयटमची आउटर मोस्ट शेल जर कंप्लीट असेल तर त्याला आपण मानून घेतो की तो स्टेबल आहे, बरोबर. जसं आपण नोबल गॅसेस बघितले, नोबल गॅसेस मध्ये सगळ्यांची आउटर मोस्ट शेल असेल कंप्लीट. फॉर एक्झाम्पल बघून घ्या, हेलियम असेल, हेलियमच्या लास्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, कंप्लीट आहे बिकॉज त्याची फर्स्ट शेलच काय लास्ट शेल आहे. हेलियमची फर्स्ट शेल ही लास्ट शेल असल्यानं 2 इलेक्ट्रॉन्सवर राहून जाईल कंप्लीट. त्यानंतर निऑन बघा, निऑन बघितलं आपण 2,8. निऑनच्या लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. बघा, सेकंड शेल लास्ट शेल आहे आणि त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, तो सुद्धा काय कंप्लीट आहे आणि स्टेबल आहे. एर्गॉन बघा, एर्गॉन जर बघितलं तर 2,8,8. आता एर्गॉनच्या लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि ऑक्टेट रूल नुसार हा सुद्धा काय कंप्लीट आहे आणि कंप्लीट असल्याने हे सगळे आपण मानतो की स्टेबल आहेत. आणि सगळे जे एलिमेंट्स असतील किंवा आयटम्स असतील ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करायला पाहतात अकॉर्डिंग टू देअर नोबल गॅसेस. नोबल गॅसेस सारखं त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलं पाहिजे असं सगळे ॲटम्स असते, बरोबर. बिकॉज सगळे नोबल गॅसेस कसे असतील? स्टेबल असतील. आणि स्टेबिलिटी रीच करायसाठी NaCl काय करेल? बघा, आता NaCl मध्ये Na आणि Cl काय करेल? स्टेबल व्हायचा प्रयत्न करतील आणि स्टेबल व्हायसाठी बघा ते फॉर्म करतात बॉन्ड आणि त्यामध्ये बॉन्ड फॉर्म करामध्ये 2 बॉन्ड्स आपल्याला पाहिजे, मेनली आयनिक अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. आता आयनिक मध्ये लक्षात येऊन जाईल तुम्हाला, आयनिक मध्ये जो वर्ड आलेला आहे आयन, आयनचा मिनिंग होईल 2 टाइप्स ऑफ आयन असतात. बघा, आता आयनचे 2 टाइप असतील, कटायन अँड अनायन. बघा, आयनचे 2 टाइप्स असतील, कटायन अँड अनायन. आता कटायन मीन्स असेल पॉझिटिव्ह चार्ज आणि अनायन्स मीन्स असेल निगेटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज मीन्स कटायन आणि निगेटिव्ह चार्ज मीन्स अनायन. बट हे फॉर्म कसे होतील ते आपण इथे बघून घेऊ. बघा, आता एक्झाम्पल मध्ये आता NaCl आहे, NaCl मध्ये Na दिसत असेल तुम्हाला, याच्या लास्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे आणि याला जर नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करायचं असेल त्याला लास्ट शेल मध्ये लागतील 8 इलेक्ट्रॉन्स, बरोबर. बघा, आता नोबल गॅसच्या लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 8 आणि जर फर्स्ट शेल ही लास्ट शेल असेल तर इलेक्ट्रॉन्स असतील 2. त्याची जे लास्ट शेल आहे ती असेल 3rd. सो याला जर कंप्लीट करायचं असेल तर 7 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करावं लागतील, बरोबर. आणि तेव्हा याच्या लास्ट शेल मध्ये असतील 8 इलेक्ट्रॉन्स, बरोबर. 7 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करणे म्हणजे स्वतःकडे घेणे, बरोबर. आणि हा Na जो असेल तो 7 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट नाही करू शकत बिकॉज इतके सगळे इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करायसाठी Na कडे इतकी एनर्जी नसेल. सो तो काय करतो, स्वतःचं लास्ट शेल कंप्लीट करायसाठी हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे, बघा, आता 2 टाइप्सना हा याची आउटर मोस्ट शेल कंप्लीट करू शकतो. एक तर तो 7 इलेक्ट्रॉन्स गेन करा, बरोबर. आता बघा, त्यानं जर 7 इलेक्ट्रॉन्स गेन केले, 7 इलेक्ट्रॉन गेन
7 इलेक्ट्रॉन जर गेन केले तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जाईल 2,8 आणि यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स गेन केले आहे, सो याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होऊन जाईल 2,8,8. बघा आता 1 पासून झालेला आहे 8. कधी? जेव्हा तो काय करेल 7 इलेक्ट्रॉन्स गेन करेल. बट तो 7 इलेक्ट्रॉन्स गेन करू शकेल इतकी त्याच्याकडे एनर्जी नसेल. त्यानंतर तो करू शकतो 1 इलेक्ट्रॉन लॉस. बघा आता 1 इलेक्ट्रॉन करू शकतो लॉस. लॉस करणे म्हणजे लॉस, त्यांनी काय केलं, 1 इलेक्ट्रॉन जो होता तो देऊन देईल तो दुसऱ्याला, बरोबर. 1 इलेक्ट्रॉन काय करेल, लॉस करेल. आता 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, कुठून करेल लॉस? आउटर मोस्ट शेल मधून, बरोबर. लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन हे चालते आउटर मोस्ट शेल मध्ये. आता आउटर मोस्ट शेल मध्येच तो 7 इलेक्ट्रॉन्स गेन करू शकते किंवा मग आउटर मोस्ट शेल मधूनच 1 इलेक्ट्रॉन काय करेल तो लॉस. आता हा 1 इलेक्ट्रॉन जर लॉस केला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होऊन जाईल 2,8. बघा आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 2,8,1. 1 इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे इलेक्ट्रॉन जाईल त्याचा, बरोबर. त्याच्याकडे जो इलेक्ट्रॉन आहे तो चालला जाईल, मीन्स त्याच्याकडे इलेक्ट्रॉन राहिले 2,8 आणि 2,8 इलेक्ट्रॉन्स असेल. 1 इलेक्ट्रॉन लॉस केलाय, सो लास्ट शेल मध्ये पुन्हा बघा इलेक्ट्रॉन्स असतील 8. बघा आता 1 इलेक्ट्रॉन लॉस केलं तरी आउटर मोस्ट शेल बनली त्याची सेकंड शेल. पहिले आउटर मोस्ट शेल होती थर्ड, पण 1 इलेक्ट्रॉन लॉस केलं ना आउटर मोस्ट शेल बनली सेकंड. आणि सेकंड मध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिसते आपल्याला? 8. मीन्स याची आउटर मोस्ट शेल काय कम्प्लीट आहे. आणि आउटर मोस्ट शेल जर कम्प्लीट असेल तरी हा काय स्टेबल आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन केलंय ना निऑनचं, बरोबर. 7 इलेक्ट्रॉन जर गेन केले असते तर अटेन केलं असतं आर्गॉनचं, पण 1 इलेक्ट्रॉन लॉस केला तर अटेन केलं ते ना निऑनचं. सो कुठलाही नोबल गॅस जर अटेन करत असेल तरी तो काय होऊन जाईल, स्टेबल होऊन जाईल. आणि हा जो ऍटम आहे 7 इलेक्ट्रॉन गेन करून किंवा 1 इलेक्ट्रॉन लॉस करून स्वतःला काय करेल, स्टेबल. सो आता याने जर बघितलं तर याने असेल मेटल. पहिली प्रॉपर्टीत आपण बघून घेऊ, याने असेल मेटल. याने असेल मेटल आणि मेटल्स ऑलवेज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मेटल ऑलवेज काय करतात तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. फर्स्ट प्रॉपर्टी तर बघून घेऊ, मेटल ऑलवेज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. याने असेल मेटल आणि मेटल ऑलवेज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर स्टेबल व्हायसाठी 7 इलेक्ट्रॉन्स गेन केल्यापेक्षा त्याला परवडतं 1 इलेक्ट्रॉन लॉस करणे आणि तो लॉस करेल 1 इलेक्ट्रॉन आणि अटेन करेल नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सिमिलर बघा आता, सिमिलर जर बघितलं आपण, आता बघा सीएल असेल, सीएलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,7. आता बघून घ्या सीएल साठी काय इझी आहे, बरोबर. 1 इलेक्ट्रॉन गेन करणे, बरोबर. आता याला जर लास्ट शेल कंप्लीट करायची आहे, लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. मीन्स 1 इलेक्ट्रॉन जर यानं गेन केला, बघा आता 1 इलेक्ट्रॉन जर याने गेन केला त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होऊन जाईल 2,8,8. बघून घ्या याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होऊन जाईल 2,8,8. सो आता हा 7 इलेक्ट्रॉन लॉस न करता, बघा 7 इलेक्ट्रॉन्स लॉस न करता, 7 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर काय होईल? 7 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर बघा काय होईल? 2,8, पुन्हा बघा 2,8. 7 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8. 2,8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होऊन जाईल जेव्हा तो काय करेल 7 इलेक्ट्रॉन लॉस. 1 इलेक्ट्रॉन जर गेन केला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,8. आता NaCl मध्ये याने जर इलेक्ट्रॉनचा लॉस करताय, गेन करण्यासाठी कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. हा इलेक्ट्रॉनला गेन करणार नाही, बघा इलेक्ट्रॉनचा गेन करणं झालं कॅन्सल. मीन्स हा ऑलवेज काय करेल, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता हा जर 1 इलेक्ट्रॉन लॉस करेल, 1 इलेक्ट्रॉन जो याने लॉस केलाय तो Cl काय करेल, गेन करेल. बघा आता 1 इलेक्ट्रॉन लॉस बाय Na is gained by Cl. बघा आता Na जो इलेक्ट्रॉन लॉस केलाय तो 1 इलेक्ट्रॉन हा जो Cl असेल हा काय करेल, गेन करेल. मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इथे होऊन जाईल कॅन्सल. इथून हा करेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, तर इकडे हा करेल गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता याच्याकडून 1 इलेक्ट्रॉन लॉस झालेला आहे आणि इकडे 1 इलेक्ट्रॉन गेन झालेला आहे. आता बघा यामुळे काय होईल बघून घ्या. आता आपण ऍटॉमिक नंबर बघितलेला आहे. ऍटॉमिक नंबर मध्ये Na बघा, Na चा ऍटॉमिक नंबर असेल 11. Na चा ऍटॉमिक नंबर असेल 11. 11 ऍटॉमिक नंबर असेल तर इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स असतील 11, इलेक्ट्रॉन्स असतील 11. सो सुरुवातीला जे प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स होते ते होते 11 आणि 11 इन केस ऑफ सोडियम. त्यानंतर बघा काय झालं, 1 इलेक्ट्रॉन झाला लॉस. बघा आफ्टर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आफ्टर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बघा काय झाले असेल तर
1 इलेक्ट्रॉन लॉस झाल्याने प्रोटॉन लॉस झालेला आहे की नाही. सो प्रोटॉन्स असतील नंबर मध्ये 11 आणि इलेक्ट्रॉन जो लॉस झालाय नंबर मध्ये होऊन जाईल 10. बघा आता प्रोटॉन जे होते ते नंबर मध्ये असतील 11, इलेक्ट्रॉन्स जे असतील नंबर मध्ये झाले 10 बिकॉज ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. 1 इलेक्ट्रॉन बघा लॉस झालेला आहे. 1 इलेक्ट्रॉन लॉस झालेला असेल तर इलेक्ट्रॉनचा जो नंबर आहे तो 1 न काय होईल कमी होईल. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये आपल्याला लक्षात येईल प्रोटॉन पेक्षा इलेक्ट्रॉन 1 कमी आहे. सो यावर डेव्हलप होईल पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, बिकॉज प्रोटॉन इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन. बघा आता प्रोटॉन एक्स्ट्रा आलेला आहे की नाही, प्रोटॉन एक्स्ट्रा आलेला नाही, बट इलेक्ट्रॉन लॉस झाल्याने प्रोटॉन काय झाला एक एक्स्ट्रा झाला आणि जितका प्रोटॉन एक्स्ट्रा होईल तितका पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल आपल्या एलिमेंटवर और आपल्या ॲटमवर. ॲटमवर येणे पॉझिटिव्ह चार्ज आहे बिकॉज 1 प्रोटॉन इज ग्रेटर दॅन द इलेक्ट्रॉन. सो यावर डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याने आपण याला म्हणतो कटायन. बघा ज्यावर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल त्याला आपण म्हणू कटायन. त्यानंतर बघा Mg, त्यानंतर असेल Mg बघा, त्यानंतर असेल Cl, Na सोबत असेल Cl. आता Na चा Cl चा जर ॲटॉमिक नंबर बघितला तो असेल 17. Cl चा ॲटॉमिक नंबर बघितला आपण 17. प्रोटॉन असतील 17, जितका ॲटॉमिक नंबर तितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन. बघा आता प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन सेम असतील 17 and 17. आफ्टर गेन ऑफ इलेक्ट्रॉन, बघा आफ्टर गेन ऑफ इलेक्ट्रॉन, जेव्हा आफ्टर गेन ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा गेन झालेला आहे बघून घ्या. आता पुन्हा प्रोटॉन्स असतील 17. बघा आता प्रोटॉन असतील 17. आता इलेक्ट्रॉन गेन झाल्याने इलेक्ट्रॉनचा जो नंबर आहे तो इन्क्रीज झाला 1 ने. यांनी 1 इलेक्ट्रॉन लॉस केलाय. 1 इलेक्ट्रॉन लॉस बाय Na इज गेन बाय Cl. सो इलेक्ट्रॉन झाले 18 आणि प्रोटॉन झाले 17. इथे जर बघितलं पुन्हा तो जो इलेक्ट्रॉनचा नंबर आहे तो इन्क्रीज झालेला आहे 1 ने आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज असेल निगेटिव्ह. बघा आता इलेक्ट्रॉनचा जो नंबर आहे तो इन्क्रीज झाला 1 ने आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज असेल निगेटिव्ह. सो Cl वर चार्ज डेव्हलप होईल निगेटिव्ह. बघा आता जो गेन ऑफ इलेक्ट्रॉन करतो त्यावर डेव्हलप होते निगेटिव्ह चार्ज, जो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतो त्यावर डेव्हलप होते पॉझिटिव्ह चार्ज. आणि मेटल्स जे असतील ते ऑलवेज करतात लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि त्यावर ऑलवेज डेव्हलप होतो पॉझिटिव्ह चार्ज. त्यासोबतच Cl गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि डेव्हलप झालेला आहे निगेटिव्ह चार्ज. आता जितकी इलेक्ट्रॉन्स लॉस करेल तितका पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि जितकी इलेक्ट्रॉन्स गेन करेल तितका निगेटिव्ह चार्ज असेल. बघा आता Naनी 1 इलेक्ट्रॉन लॉस केलाय सो यावर आहे 1 पॉझिटिव्ह चार्ज आणि Clनी 1 इलेक्ट्रॉन गेन केलाय म्हणून यावर आहे 1 निगेटिव्ह चार्ज. आणि बघा दोघांवर चार्ज डेव्हलप झालेला आहे आता पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. बघा Na वर डेव्हलप झालेला आहे पॉझिटिव्ह चार्ज, Cl वर डेव्हलप झालेला आहे निगेटिव्ह चार्ज आणि या दोघांमध्ये असेल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज मीन्स 2 अपोजिट चार्जेस. आणि 2 अपोजिट चार्जेस असल्याने यामध्ये डेव्हलप होते फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्यामुळे डेव्हलप होते आयनिक बॉन्ड. बघा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्यामुळे डेव्हलप होतो आयनिक बॉन्ड ड्यू टू आयन्स. कटायन्स अँड अनायन्स मुळे जो बॉन्ड डेव्हलप होईल त्याला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. आणि ड्युरिंग आयनिक बॉन्ड लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. बघा ड्युरिंग आयनिक बॉन्ड काय होते तर लॉस, बघून घ्या लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ड्युरिंग आयनिक बॉन्ड काय होते लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन कशासाठी होते, लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन होईल स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रीच करासाठी. बघा Naनी 1 इलेक्ट्रॉन लॉस केलाय स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सिमिलर टू नोबल गॅसेस आणि Clनी 1 इलेक्ट्रॉन गेन केलाय फॉर अटेनिंग द नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा स्टेबिलिटी रीच करासाठी हे इलेक्ट्रॉन लॉस अँड गेन करतात त्यामुळे डेव्हलप होतात चार्जेस डेव्हलप झाल्यामुळे फॉर्म होतो बॉन्ड आणि त्याला म्हणू आपण आयनिक बॉन्ड. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू याचं रिलेशन व्हॅलेन्सी सोबत कसं असेल. पहिले बघून घेऊ आपण आयनिक बॉन्ड, त्यानंतर आपण बघू आयनिक बॉन्ड, नंतर आपण बघू कोव्हॅलेंट बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड नंतर आपण बघू याचं रिलेशन असेल व्हॅलेन्सी सोबतचं रिलेशन. बघून घ्या. सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ MgO. बघा आता Mg आणि O दोघांनी मिळून एक बॉन्ड फॉर्मेशन केलाय. MgO हा कंपाऊंड तयार झालेला आहे. आता पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून घेऊ आपण Mgचं. सो बघा आता Mg असेल ॲटॉमिक नंबर 12 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,2. फर्स्ट शेल मध्ये 2, सेकंड मध्ये 8 आणि थर्ड मध्ये असेल 2 इलेक्ट्रॉन्स.
त्यानंतर ऑक्सिजन बघा ॲटॉमिक नंबर असेल 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,6. आता जर आपण बघितलं तर Mg ला आपले आउटरमोस्ट शेल कंप्लीट करायसाठी सुरुवातीला बघून घ्या Mg आता आउटरमोस्ट शेल कंप्लीट कशी करणार आहे. पहिले तर लक्षात ठेवून घ्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे सगळे मेटल्स आहे आणि हे करतील लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. तरी आपण एकदा बघून घेऊ. बघा आता Mg असेल, आता Mg ला आपले आउटरमोस्ट शेल कंप्लीट करायचे आहे. याच्या लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 2. आता 2 वेनी आपला आउटरमोस्ट शेल कंप्लीट करू शकते. एक तर बघून घ्या 6 इलेक्ट्रॉन गेन करावं लागेल. बघा 6 इलेक्ट्रॉन करावं लागेल गेन. आता पुन्हा आउटरमोस्ट शेल मध्ये मीन्स थर्ड शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. कंप्लीट करायचं असेल तर 8 इलेक्ट्रॉन्स लागतील. सो याला करावं लागेल 6 इलेक्ट्रॉन्स गेन केल्यानंतर याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2,8,8. सो आता सेकंड वे असेल 2 इलेक्ट्रॉन लॉस करणे. बघा आता 2 वेनी हा आपली आउटरमोस्ट शेल कंप्लीट करू शकते. एकतर तो काय करेल तर 6 इलेक्ट्रॉन्स गेन करेल किंवा 2 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल. 2 इलेक्ट्रॉन्स जर लॉस करेल तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2,8. सो 2 इलेक्ट्रॉन्स लॉस झाले. सो आउटरमोस्ट शेल बनली याची सेकंड शेल आणि ती कंप्लीट आहे बिकॉज याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. सो एकतर तो 2 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल और 6 इलेक्ट्रॉन गेन करेल. यापैकी हा तर मेटल आहे Mg ऑलवेज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बिकॉज इट इज अ मेटल असेल तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करेल. किंवा आपण याला या वेळेला बघू शकतो की 6 इलेक्ट्रॉन्स गेन करण्यासाठी याच्याकडे एनर्जी असेल कमी, त्यामुळे हा करेल इलेक्ट्रॉन लॉस. सो 6 इलेक्ट्रॉन गेन न करता 2 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल. त्यानंतर आपण जर बघितलं ऑक्सिजन, बघा आता MgO आता बघून घ्या 6 इलेक्ट्रॉन गेन नाही करणार आणि 2 इलेक्ट्रॉन करेल लॉस. त्यानंतर बघून घ्या ऑक्सिजन असेल 2,6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,6. आता याला एक तर काय करावं लागेल 6 इलेक्ट्रॉन जर लॉस केले, बघा ना 6 इलेक्ट्रॉन जर लॉस केले और 2 इलेक्ट्रॉन जर गेन केले. बघा आता 2 इलेक्ट्रॉन गेन अँड 6 इलेक्ट्रॉन लॉस. 6 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर याचे आउटरमोस्ट शेल बनेल फर्स्ट शेल आणि 2 इलेक्ट्रॉन्स वर फर्स्ट शेल काय असेल कंप्लीट. और 2 इलेक्ट्रॉन्स जर गेन केले, बघा 6 इलेक्ट्रॉन लॉस केले तर आउटरमोस्ट शेल बनेल सेकंड आणि लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतील 2 आणि फर्स्ट शेल लास्ट शेल असल्याने हे काय होईल कंप्लीट. और 2 इलेक्ट्रॉन्स करेल गेन तेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2,8 आणि 2 इलेक्ट्रॉन लॉस कोणी केले Mg ने. जर Mg लॉस करत असेल तर हार्वेस्ट करेल गेन बिकॉज अपोजिट चार्जेस फॉर्म होतील. एकाला लॉस करावं लागेल तर दुसरा काय करेल गेन करेल. सो यामध्ये दिसेल तुम्हाला की 2 इलेक्ट्रॉन्स गेन केले. इझी काय असेल यासाठी तर 2 इलेक्ट्रॉन्स गेन करणे जास्त इझी असेल ऍज कम्पेअर टू 6 इलेक्ट्रॉन्स लॉस करणे. सो हा 2 इलेक्ट्रॉन्स गेन करेल आणि हा करेल 2 इलेक्ट्रॉन्स लॉस. आता बघा 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्याने काय झालाय तर बघून घ्या Mgचा आपण बघू. ॲटॉमिक नंबर असेल Mgचा 12, Mgचा ॲटॉमिक नंबर आला 12, Mgचा ॲटॉमिक नंबर 12 आला. सो यामध्ये बघा प्रोटॉन्स असतील 12 आणि इलेक्ट्रॉन्स असतील 12. जितका ॲटॉमिक नंबर तितके नंबर ऑफ प्रोटॉन्स तितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता बघा आफ्टर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन याच्यामध्ये प्रोटॉन्स असतील. आता इलेक्ट्रॉन्स लॉस झाले, प्रोटॉन्स लॉस झाले नाही तर प्रोटॉन्स असतील 12 आणि इलेक्ट्रॉन्स झाले यामध्ये 10. बघा आता जर आपण बघितलं तर यामध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये 2 चा डिफरन्स दिसेल तुम्हाला बिकॉज प्रोटॉन लॉस झाले नाही, लॉस काय झालेला आहे इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स किती लॉस झाले तर 2. बघा जसं आपण बघितलं NaCl मध्ये Na किती लॉस करतो 1 इलेक्ट्रॉन, तसंच यांनी लॉस केलाय 2 इलेक्ट्रॉन. सो याच्यावर फॉर्म होईल 2 पॉझिटिव्ह चार्ज बिकॉज प्रोटॉन जे असतील ते इलेक्ट्रॉन्स कितीने ग्रेटर आहे 2 ने. सो याच्यावर फॉर्म होईल 2 पॉझिटिव्ह चार्ज. बघा आता जितके इलेक्ट्रॉन्स लॉस केले आहे तितका पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल Mg वरती. त्यानंतर आपण बघून घेऊ ऑक्सिजन. बघा ऑक्सिजन असेल ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक नंबर जर 6 असेल तर यामध्ये प्रोटॉन्स असतील 6 आणि ॲटॉमिक नंबर असेल 8. ॲटॉमिक नंबर असेल 8. ॲटॉमिक नंबर जर 8 असेल तर यामध्ये प्रोटॉन्स असतील 8. प्रोटॉन्स 8 असतील. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स बघून घ्या, इलेक्ट्रॉन सुद्धा असतील 8. आफ्टर लॉस ऑफ आता इकडे लॉस झालेला आहे, इकडे होईल गेन ऑफ इलेक्ट्रॉन. बघा आता आफ्टर गेन ऑफ इलेक्ट्रॉन जर बघितलं तर प्रोटॉन बघून घ्या, प्रोटॉनचा नंबर चेंज होणार नाही, प्रोटॉन राहतील सेम 8 आणि इलेक्ट्रॉन जर बघितले तर इलेक्ट्रॉन्स होतील 10. बघा प्रोटॉन पेक्षा इलेक्ट्रॉन्स 2 ने ग्रेटर आहे. सो आता ग्रेटर असेल निगेटिव्ह चार्ज. इथे प्रोटॉन ग्रेटर होते इलेक्ट्रॉन पेक्षा, सो आला पॉझिटिव्ह चार्ज. इथे इलेक्ट्रॉन ग्रेटर आहे प्रोटॉन पेक्षा, सो येऊन जाईल निगेटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर डेव्हलप होईल 2 निगेटिव्ह चार्ज. जितके इलेक्ट्रॉन्स तो गेन करेल तितका असेल त्यावर चार्ज. याने गेन केले आहे 2 इलेक्ट्रॉन, सो यावर डेव्हलप होईल 2 निगेटिव्ह चार्ज आणि याने गेन केले आहे
यांनी लॉस केले 2 इलेक्ट्रॉन, हा लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन करेल यावर 2 पॉझिटिव्ह, हा गेन ऑफ इलेक्ट्रॉन करेल यावर 2 निगेटिव्ह आणि 2 पॉझिटिव्ह अँड 2 निगेटिव्ह मीन्स यामध्ये असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन Mg2 पॉझिटिव्ह अँड O2 निगेटिव्ह आणि यांच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनने बनून जाईल आयनिक बॉन्ड आणि फॉर्म होईल MgO. बघून घ्या आता आयनिक बॉन्डचं फॉर्मेशन असेल ड्यू टू अपोजिट चार्जेस मुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस मुळे फॉर्म झालेला आयनिक बॉन्ड इन MgO. आता आपण बघू हा रिलेट कसा करेल आपल्या व्हॅलेन्सी सोबत. बघून घ्या आता व्हॅलेन्सी सोबत कसा रिलेट करेल. तर बघा NaCl मध्ये जर बघितलं तर Na लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन आहे. आता जितके इलेक्ट्रॉन लॉस केले Na लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन केला, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे, लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन असेल तर Na ची व्हॅलेन्सी होईल 1. जितके इलेक्ट्रॉन तो लॉस करेल तितकी असेल त्याची व्हॅलेन्सी. त्यानंतर Cl बघितलं तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, Cl मध्ये असेल गेन ऑफ इलेक्ट्रॉन आणि किती इलेक्ट्रॉन गेन केलाय 1 इलेक्ट्रॉन, सो याची सुद्धा व्हॅलेन्सी असेल 1. बघून घ्या आता Na ने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला याची व्हॅलेन्सी 1, Cl ने 1 इलेक्ट्रॉन गेन केला त्याची सुद्धा व्हॅलेन्सी 1. आता जर बघितलं Mg लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन आहे, लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलेन्सी झाली 2. बघा आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असेल 2 तर व्हॅलेन्सी झाली 2. त्यानंतर इकडे जर बघितलं गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन आहे, सो गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलेन्सी होऊन जाईल 2. बघा जितके गेन ऑफ इलेक्ट्रॉन असेल तितकी व्हॅलेन्सी और जितके लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असेल तितकी असेल त्याची व्हॅलेन्सी. हे झालं आयनिक बॉन्ड वरून व्हॅलेन्सी. त्यानंतर आपण समजून घेऊ कोव्हॅलेंट बॉन्ड वरून आपण व्हॅलेन्सी कशी ठरवतो आणि लास्ट मध्ये आपण समजून घेऊ डायरेक्ट व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स वरून आपण व्हॅलेन्सी कशी फाइंड करू शकतो. आपण सध्या समजत आहे व्हॅलेन्सी काय असेल कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. सो बघून घ्या NaCl जेव्हा कंबाईन होतो तो Na आणि Cl कंबाईन झालाय 1 इलेक्ट्रॉनचा लॉस अँड गेन करून. बरं यांनी लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन केला आणि यांनी गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन केला, त्यामुळे काय झालं त्यांची कंबाईन झालं. सो कंबायनिंग कॅपॅसिटी असेल 1, सो यांची व्हॅलेन्सी असेल 1. आता बघा इकडे कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ MgO कसा कंबाईन झालाय तर 2 इलेक्ट्रॉन यांनी लॉस केले आणि यांनी काय केलं 2 इलेक्ट्रॉन्स गेन केले. मीन्स 2 इलेक्ट्रॉन्सच्या लॉस अँड गेननी हे दोन कंबाईन झाले आहे, सो दोघांची व्हॅलेन्सी असेल 2. यामुळे आपण म्हणतो कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. जेव्हा कंपाऊंडचं फॉर्मेशन होतं तेव्हा लॉस अँड गेन और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं. आपण बघितलं लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन वरून आपण कसं फाइंड करू शकतो व्हॅलेन्सी. बघून घ्या.